तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये एनपीएस वात्सल्य रजिस्ट्रेशन कसं करायचं हे बघितलं होतं आणि आपण चालू व्हिडिओमध्ये एनपीएस रेग्युलर रजिस्ट्रेशन 18 ते 80 वयोगटापर्यंत कशा पद्धतीनं एनपीएस रजिस्ट्रेशन करायचंय ते बघणार आहोत. पहिल्यांदा मी डिजिटल सेवा पोर्टल ओपन केलं. त्याच्यानंतर नॅशनल पेन्शन स्कीम एनपीएस सर्च केलं. सर्च बॉक्समध्ये नॅशनल पेन्शन स्कीमला मी सर्च केल्यानंतर 250 रुपयांनी आता अकाउंट ओपन होतंय एनपीएसचं. तो डॅशबोर्ड डिस्प्ले होतोय. इथं व्हीएलई लॉग इन करायचंय. व्हीएलई लॉग इन केल्यानंतर इथं कस्टमर रजिस्ट्रेशन नावाचा टॅब आहे. तर इथं रेग्युलर 18 ते 80 वयोगटातल्या लोकांसाठी कस्टमर रजिस्ट्रेशन आणि 0 ते 18 वयोगटातल्या लोकांसाठी बालकांसाठी एनपीएस वात्सल्य रजिस्ट्रेशन करायचंय. एनपीएस मध्ये ऍडिशनल पैसे भरायचे असेल तर तुम्हाला ऍडिशनल कॉन्ट्रीब्युशन टॅब लावायचा आहे आणि एनपीएस मध्ये ऑटो डेबिट एसआयपी लावायची असेल तर तुम्हाला ऑटो डेबिट हा टॅब वापरायचा. तर आता आपण कस्टमर रजिस्ट्रेशन करूया. कारवी सिलेक्ट करायचंय. इथं तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशन पण करू शकता, डीएमचं नाव दिसत नसेल तर, किंवा हेल्प्ड बाय डीएम पण घेऊ शकता तुम्ही. इथं डीएमचं नाव दिसत असेल तर मी हेल्प्ड बाय डीएम घेतलं. त्याच्यानंतर इथं कस्टमरचा सबस्क्रायबरचा पॅन नंबर जो आहे तो पॅन नंबर इथं टाकायचा आहे तुम्हाला. डेट ऑफ बर्थ टाकायचे. सबस्क्रायबरचं नेम, सबस्क्रायबरचं नेम टाकलं. सबस्क्रायबरची डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची. सबस्क्रायबरची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर मी इथं सबमिट करीन. सबस्क्रायबर इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर जे आहे त्या सबस्क्रायबरचं परत ऍज पर पॅन नेम टाकायचंय तुम्हाला. सबस्क्रायबरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार लिंक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. परत सबस्क्रायबरची डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला सिलेक्ट करायची. सबस्क्रायबरचा ईमेल आय डी, आणि मी नेक्स्ट करेन. नेक्स्ट केल्यावर सबस्क्रायबरला ओटीपी जातो. तो ओटीपी तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो ओटीपी टाकायचा आहे. मी इथं तुम्हाला एक लाईव्ह रजिस्ट्रेशन करून दाखवतोय. तर आता ओटीपी गेलाय. सबस्क्रायबर कडून मी ओटीपी घेतो. ओटीपी टाकला, व्हेरीफाय ओटीपी केला. त्याच्यानंतर ऑनलाईन आधार हा ऑप्शन यूज करायचा आहे आपल्याला. सेव्ह अँड प्रोसीड. तिथं सबस्क्रायबरचा आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं सबस्क्रायबरला ओटीपी जाईल, तो परत ओटीपी घ्यायचा आहे त्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर. डिजी लॉकरचा जो पिन आहे तो पिन इथं सेट होतो. कंटिन्यू केलं. त्याच्यानंतर इथं डिजी लॉकरचा पिन ऑलरेडी जर सबस्क्रायबरनी सेट केला असेल
पहिल्यांदा जर सेट नसेल तर तुम्हाला डिजिलॉकर पिन सेट करा म्हणून सांगेल. आणि जर सेट असेल तर यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड विथ डिजिलॉकर, पण ह्या सबस्क्रायबरला डिजिलॉकरचा पिन माहिती नाही, तर इथं तुम्ही फॉरगेट करू शकता. सबस्क्रायबरची डेट ऑफ बर्थ टाकायची. सबस्क्रायबरचा 6 अंकी कुठला पण डिजिलॉकर पिन तुम्ही सेट करायचा आहे. फक्त लक्षात ठेवा की जो पिन सेट कराल तो सिक्वेन्स नसावी, रॅन्डम नंबर असावे, रिपीटेड नंबर नसावे, कॉमन नंबर नसावे. तिथे ज्या पद्धतीने दिलंय त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आणि तुम्हाला डिजिलॉकरचा पिन सेट करायचा. इथं कंटिन्यू केलं. सबस्क्रायबरला परत एक ओटीपी जाईल, त्याचा एक मोबाईल नंबर टाकायचा आणि मोबाईल नंबर टाकला की ओटीपी त्याला जाईल परत. ओटीपी घेऊन इथं ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकलं, कंटिन्यू केलं. डिजिलॉकरचा पिन सेट झाला. डिजिलॉकरचा डेटा आपल्याला आधार कार्ड आपल्याला शेअर करून घ्यायचंय, तर आधारवर मी क्लिक केलं आणि अलाव केलं. अलाव केल्यानंतर डिजिलॉकरचा इथं डेटा फेच होईल त्या सबस्क्रायबरचा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला कंटिन्यू करायचं, सेव्ह अँड प्रोसीड. सबस्क्रायबरच्या पर्सनल डिटेल इथं तुम्हाला भरायचे. इन्कम रेंज, इन्कम किती आहे, कॅन्डिडेट मेल, त्याची प्लेस ऑफ बर्थ जी आहे ती प्लेस ऑफ बर्थ टाकायची, वडिलांचं नाव टाकायचंय, आईचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर स्टेटस त्याचा मॅरिटल स्टेटस अनमॅरिड आहे, तर अनमॅरिड टाकायचं. सेव्ह प्रोसीड. पॅन कार्ड नव्हतं माझ्याकडे, ते म्हणतात दे इकडे आधार कार्ड मी काढून. त्याच्यानंतर आईला नॉमिनी लावायचंय. त्याच्यानंतर आईचं वय इथं टाकायचंय. तर इथं नॉमिनी ज्याला लावणार त्या नॉमिनीचं इथं मी आई सिलेक्ट केली. आईचं वय टाकलं. पर्सेंटेज ऑफ शेअर 100% केलं. सेव्ह प्रोसीड केलं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला एनपीएस मध्ये ऑटो चॉईस ठेवायचंय. हा ऑप्शन तुम्हाला यूज करायचा आहे. आहे असं ठेवायचंय. कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट 250 रुपयानं चालू झाली, 250 रुपये घेऊ शकता. पेन्शन फंड मॅनेजर इथं पीएफआयडीने एवढ्या पेन्शन फंड मॅनेजरला अलाउड केलंय, तर तुम्हाला जो पेन्शन फंड मॅनेजर सिक्युअर वाटतोय तो घेऊ शकता. इथं कुठलाही पेन्शन फंड मॅनेजर घ्या, सगळे पेन्शन फंड मॅनेजर चांगले आहेत. पण आपल्याला घ्यायचं आहे म्हणून मी एक एचडीएफसी पेन्शन फंड मॅनेजर घेतो आणि त्याच्यासोबत मी कंटिन्यू करतो. इथं अग्रेसिव्ह लाईफ सायकल जी आहे ती 75 ठेवतो, म्हणजे 75% अमाऊंट इक्विटीमध्ये जाईल, 10% कॉर्पोरेट बॉन्ड आणि 15% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बॉन्डमध्ये जाईल. कारण याचं वय कमी आहे आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत, म्हणजे हा 30 वर्ष एनपीएस मध्ये थांबणार आहे, त्यामुळे मी 75 घेतलंय. पण एखादा 15-20 वर्ष थांबणार असेल तर त्यांना तुम्ही मॉडरेट पण घेऊ शकता. मी सेव्ह प्रोसीड केलं. एकदा पर्सनल डिटेल येईल ती कन्फर्म करायची आहे आणि फायनली कन्फर्म करायचंय. मेलला ओटीपी जातो, जो तुम्ही मेल आयडी दिलाय त्या मेलला ओटीपी जातो, तो ओटीपी तुम्हाला टाकायचा. ओटीपी यायला थोडा टाइम घेतो तो.
ओटीपी टाकला मी, सबमिट, आणि हे सबमिट झाल्यानंतर सीएससी पेमेंट गेटवे येईल आणि तिथून तुम्हाला सीएससी पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचा आहे आणि सीएससीच्या वॉलेटवरून पेमेंट करायचं. तर मी वॉलेटवरून पेमेंट करतो. हे वॉलेटवरून पेमेंट सक्सेस होईल. रिसिट येईल अशा प्रकारची तुम्हाला पेमेंट सक्सेस झाल्याचं. जेवढे रुपये तुम्ही भरताय, 250 रुपये भरले तर 250 रुपये 3 दिवसामध्ये, 3 वर्किंग दिवसामध्ये कस्टमरच्या खात्यावर ते पैसे सगळेचे सगळे जमा होतात आणि कस्टमरला रिसिटवरच प्रान नंबर जो आहे तो प्रान नंबर मिळून जातो. तर ही रिसिट तुम्ही कस्टमरला शेअर करू शकता आणि 250 रुपये कस्टमरच्या खात्यावर जातील. तर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस होती. ह्याच्या पुढची कस्टमर पोर्टल ऍक्सेस आणि SIP कशी लावायची तर ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. धन्यवाद.